Let's see a program to count number of occurrences of a given character in a string. एका स्ट्रिंग मध्ये युजरनी एंटर केलेला कॅरेक्टर किती वेळा ऑकर झाले हे आपण या प्रोग्रामच्या थ्रू युजरला सांगणार आहोत. हा प्रोग्राम करण्यासाठी फर्स्ट दोन हेडर फाइल्स इन्क्लूड केलेल्या आहेत. आफ्टर दॅट void main हे फंक्शन आहे. इन void main फंक्शन वी डिक्लेअर वन स्ट्रिंग आणि त्याची लेंथ आहे 80 अँड देन आणखीन एक कॅरेक्टर व्हेरिएबल आहे ch. देन आय आणि काउंट हे दोन इंटिजर टाईपचे व्हेरिएबल आहेत आणि काउंटची व्हॅल्यू आपण 0 असाइन केली आहे. त्यानंतर CLR फॉर क्लिअर स्क्रीन. देन बाय युजिंग printf आपण युजरला मेसेज पाठवला आहे एंटर एनी स्ट्रिंग बट मॅक्झिमम 80 कॅरेक्टर्स. युजरनी एंटर केलेली स्ट्रिंग आपण गेटेस या फंक्शनच्या थ्रू युजरकडून घेतलेली आहे. त्यानंतर युजिंग printf आपण युजरला मेसेज डिस्प्ले केला आहे एंटर द कॅरेक्टर टू काउंट ऑकरन्सेस. कुठल्या कॅरेक्टरचा ऑकरन्सेस युजरला हवा आहे ते कॅरेक्टर युजरकडून एंटर करून घेतलंय scanf या फंक्शनच्या थ्रू. त्यानंतर फॉर लूप यूज केला आहे i इज इक्वल टू 0 स्ट्रिंग ऑफ i इज नॉट इक्वल टू \0 i++. या फॉर लूपच्या अंडर आपण इफ कंडिशन यूज केली आहे. i ची व्हॅल्यू 0 आहे. त्यानंतर स्ट्रिंग ऑफ i इज नॉट इक्वल टू नल. \0 म्हणजे नल कॅरेक्टर असतं. स्ट्रिंग नल नसेल तर इफ स्ट्रिंग ऑफ i इज इक्वल टू कॅरेक्टर युजरनी एंटर केलेलं कॅरेक्टर असेल तर काउंट ++ तर ते काउंट होईल आणि काउंटची व्हॅल्यू 1 होईल. तसंच आयच्या व्हॅल्यूमध्ये पण प्रत्येक वेळी इन्क्रिमेंट होत राहील. ज्यावेळी स्ट्रिंग नल येईल त्यावेळी फॉरचा लूप आपला फॉल्स येणार. त्यानंतर आपण फॉरमधून बाहेर पडणार आणि देन आपण युजरला printf हे फंक्शन यूज करून त्या कॅरेक्टरचा काउंट डिस्प्ले केला आहे अँड देन गेट ch अँड क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट ऑफ मेन. लेट्स कंपाइल आवर प्रोग्राम. लेट्स रन इट. एंटर एनी स्ट्रिंग विथ मॅक्झिमम 80 कॅरेक्टर्स. सपोज I enter A to Z of to Z school of IT and management. Suppose enter the character to count occurrences of. Suppose मला O किती वेळा आलाय काउंट करायचं आहे. O number of occurrences of O in the string are 4. 4 वेळा O आले.